बुलेटिनला सुरुवात करूया महागाईच्या बातमीनं. कारण सलग तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरवाढ झालेली आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महागलंय. देशभरात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला आणखीन एक मोठा फटका बसतोय. सरकारी तेल कंपन्यांनी 23 मेला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. 10 दिवसात ही तिसऱ्यांदा झालेली दरवाढ आहे. आज आपण बघतोय की जागतिक परिस्थितीच्या अनुषंगाने ह्या संदर्भातले निर्णय घेण्यात येत आहे. माननीय पंतप्रधान महोदयांनी देखील इंधन बचतीचा संदेश संपूर्ण देशातल्या लोकांना त्या ठिकाणी दिलेला आहे. आपल्या देशातले नागरिक देखील याच्याकरता मोठ्या प्रमाणात सहकार्य करतायत, परंतु ही परिस्थिती लवकरच दुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. तर सातत्यानं डिझेल आणि पेट्रोलच्या दरात वाढ होताना दिसतेय. तिसरी ही दरवाढ झालेली आहे. काही ठिकाणी पेट्रोल डिझेलची मोठ्या प्रमाणावर साठेबाजी केली जाते, तर दुसरीकडे पेट्रोल डिझेल घेण्याकरता या साठेबाजीचा फटका शेतकऱ्यांना अधिक बसताना दिसतोय. पेट्रोल डिझेल उपलब्ध होत नाहीये आणि त्यामुळे पेट्रोल पंपावर रांगा लागतात. प्रसंगी रात्र काढण्याची वेळ या ठिकाणी शेतकऱ्यांवर येऊन ठेपलेली आहे. या सगळ्याविषयी बोलण्याकरता ध्रुव रुपारेल, जे अध्यक्ष आहेत पेट्रोल वितरण संघटनेचे, ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ध्रुवजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं. काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? गेल्या 10 ते 12 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. मोठ्या प्रमाणावर फटका सर्वसामान्यांना बसताना दिसतोय. नमस्कार मॅडम. दरवाढ जसं मी म्हणजे आधी बोलत आलेलो आहे की हे जे जागतिक पातळीवर बरेच काही गोष्टी चालू आहेत, ज्याच्यामुळे क्रूडची प्राइस वगैरे हे चेंजेस होत राहतात. तर त्या हिशोबाने अनुषंगाने सरकार आणि ऑइल कंपन्या हेच ठरवतात पेट्रोल डिझेलचे जे रेट्स आहेत ते. पण माझं एवढंच म्हणणं आहे की बाकीच्या देशांमध्ये जेवढी वाढ झालेली आहे तेवढी वाढ तर अजून भारतात आपल्याला दिसली नाहीये. दुसरा प्रश्न आपण विचारू शकता का पुढे? अगदी तेवढी वाढ झालेली नाही असं तुम्ही म्हणताय ध्रुवजी, पण मोठ्या प्रमाणावर साठेबाजी केली जाते हा मुद्दा सातत्यानं समोर येताना दिसतोय. त्याला आळा घालण्याच्या दृष्टीनं काही पावलं उचलली जाणार आहेत का? मॅडम, आमच्या इकडं विषय असा आहे की पेट्रोल पंपांवरती आम्ही जे ग्राहकांना सर्वांना सांगत आलेलो आहोत की कुठल्याही प्रकारचं शॉर्टेज नाहीये आणि साठेबाजी करून पॅनिक बाईंग करू नका. पण आता कसं झालंय की लोकांच्या मनात जे संभ्रम आणि जी भीती निर्माण झालेली आहे त्याला काम डाऊन करण्यासाठी सरकार आणि बाकी सर्व जे घटक आहे जे जोडले गेलेले आहेत फ्युलिंग सेक्टर सोबत, इन्क्लुडिंग आमचे जे काल आपल्या इकडे एक इंटरव्ह्यू झाले होते की अमित गुप्ताजी जे आहेत, जे अध्यक्ष आहेत सॅम्पल पेट्रोल असोसिएशनचे, त्यांनीही आवाहन केलं होतं पब्लिकला की आपण हे उगीच जास्त भरून किंवा असं साठेबाजी करून त्याच्यात आपण बाकीचे जे लोक आहेत जे ज्यांना माल मिळायला पाहिजे त्यांना एक आपल्याला देता येत नाहीये, कारण पॅनिक बाईंग झाल्यामुळे काही पंपांवरचा स्टॉक संपून जातो आणि तो परत येतपर्यंत तेवढा वेळ लोकांना प्रतीक्षा करावी लागतीये. तर आमचं परत हेच म्हणणं आहे की उगीच साठेबाजी किंवा जास्त भरून ठेवून काही करण्याची काही गरज नाहीये, कारण सरकार आणि ऑइल कंपन्या हे ऑलरेडी ह्याच्यावरती काम करत आहेत की कसं आपण कंटिन्यू सप्लाय देऊयात पब्लिकला. ध्रुवजी, तुम्हाला विनंती करते की तुम्ही असेच जोडले राहा. पुढची एक महत्त्वाची बातमी आहे ज्यावर मला तुमच्याकडून रिॲक्शन अपेक्षित आहे. चेंबर्स ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री म्हणजे CTIनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये पेट्रोल डिझेलला GSTच्या कक्षेत घेण्याची मागणी केलेली आहे. 28% किंवा 18% GST टप्प्यांमध्ये समावेश करावा अशी मागणी केली जाते. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती 15 ते 20% कमी होतील असं म्हणणं आहे. काय वाटतंय तुम्हाला ध्रुवजी? मॅडम, शेवटी आता भारत सरकार जे ह्याच्यावरती टॅक्सचं कॅल्क्युलेशन आहे बघा, सजेशन प्रत्येक चेंबर ऑफ कॉमर्स किंवा काही जे इंडस्ट्रियल बॉडीज असतात त्यांच्याकडनं हे सजेशन जात असतात. जर देशासाठी चांगलं असेल तर नक्कीच सरकार हे कन्सिडर करेल आम्हाला असं वाटतंय. आणि जर कन्सिडर झालं तर खूप लोकांनाही रिलीफ भेटेल.
तर आमची हीच अपेक्षा आहे की जे काही सरकार ठरवेल जे म्हणजे इकॉनॉमी पण चांगलं होईल आणि लोकांच्या हिताने पण जे चांगलं होईल त्या हिशोबाने सरकारने निर्णय घ्यावा. खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.